एक अतिशय सुंदर गजल है। चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल। सुंदर त्वचा आणि सुंदर केस असलेल्या स्त्रीला सर्वात श्रीमंत स्त्री असं या गझलमध्ये म्हणलंय। तर हे फक्त स्त्रियांपुरतं मर्यादित नाहीये, पुरुषांनाही लागू होतं। आणि मी तर म्हणेन हे फक्त त्वचा आणि केसांशीच मर्यादित नाहीये, तर हे ओव्हरऑल तुमचं आरोग्य कसं आहे, त्याच्यामुळे तुमची स्किन आणि केस कसे असणार आहे याही संबंधित आहेत। तर गझलचा संबंध काय आहे आजच्या वक्त्याशी हे तर तुम्हाला लवकर कळेलच। निश्चितच तुम्हाला कळलं असेल की आज केस आणि त्वचा या गोष्टींवर बोलणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि हा विषय बोलण्यासाठी माझीच मैत्रीण आज मला माझ्या पॉडकास्टमध्ये लाभली आहे, डॉक्टर विनीता जोशी। तर प्रथम मी डॉक्टर विनीता जोशी हिचं खूप खूप स्वागत करते माझ्या पॉडकास्टमध्ये। थँक्यू। नमस्ते। आणि मी थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर विनीता जोशी या गेल्या 30 वर्षापासून त्वचारोग तज्ज्ञ म्हणजेच डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून पुण्यात प्रॅक्टिस करतायत। त्या युनिव्हर्सिटी टॉपर होत्या। त्या SIG ॲस्थेटिक्स 2020-21च्या मेंबर राहिल्या आहेत। त्यांनी अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिकेशन्स केली आहेत। अनेक नॅशनल कॉन्फरन्सेस तसेच इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस जसेच IACDC बँकॉक, IMCAS पॅरिस 2019 इथे त्यांनी त्यांच्या विषयात भाषणे दिली आहेत। त्यांच्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ डर्मॅटॉलॉजीमधल्या मिलानच्या 2019 मधल्या सादरीकरणाला स्कॉलरशिप बहाल केली गेली होती। डॉक्टर जोशींच्या ट्रायकॉलॉजी कॉन्फरन्समधल्या शोधनिबंधाला पारितोषिक मिळाले आहे। याशिवाय त्या कला क्षेत्रातही बऱ्याच सक्रिय असतात। आकाशवाणीच्या क्लासिफाईड गझल सिंगर म्हणून त्यांनी पूर्वी काम केलं आहे। डॉक्टर्स ऑर्केस्ट्रा फॉर चॅरिटी अँड सोशल सर्व्हिसमध्ये अनेक वर्ष त्या गायिका राहिल्यात। नुकतेच इंडियन आर्मीसाठी चायना बॉर्डरवर आसाम आणि अरुणाचल प्रदेश इथे त्यांनी परफॉर्म केलं आहे। अशा या हर हुन्नरी कलाकार आणि डर्मॅटॉलॉजिस्ट आज आपल्याला आपल्या पॉडकास्टसाठी लाभले आहेत। पुन्हा एकदा मनापासून स्वागत। थँक्स। तर सुरुवात आपण त्वचेपासून करतोय। तर मला बेसिकली त्वचा या अवयवाबद्दल सामान्य माणसाला काय माहिती हवी किंवा त्वचा ही कशी एक्सप्लेन करणार एका डर्मॅटॉलॉजिस्टच्या नजरेतून आणि एका कलाकाराच्या नजरेतून हे ऐकायला आवडेल। खरं म्हटलं ना तर त्वचा आणि देहबोली हे आपल्या व्यक्तिमत्वाचे 2 महत्त्वाचे भाग आहेत। बरोबर। सो आपलं अंतरंग, आपल्या मनातल्या गोष्टी आणि आपल्या शरीरात होणारे सगळे बदल हे त्वचा आरसा होऊन दाखवत असते। त्यामुळे आपल्या शरीराचं आणि मनाच्या स्वास्थ्याचं प्रतिबिंब त्या आरशात पडत असतं असं म्हणूया। त्यामुळे टेक्निकली त्वचेचे 2 लेयर्स आहेत असं जरी असलं तरी त्वचा हा एक सगळ्यात मोठा शरीरातला अवयव आहे आणि त्याच्याकडे या दृष्टीने बघायला पाहिजे की तो तुमचं सगळं अंतरंग दर्शवतोय। आणि लेयर्स बद्दल आत्ता जे तू बोललीस तर त्याचं थोडंसं म्हणजे एक सामान्य माणसासाठी एक थोडंसं विस्ताराने उत्तर हवंय की लेयर्स म्हणजे नक्की काय। त्वचेचे 2 महत्त्वाचे लेयर्स असतात, एक एपिडर्मिस म्हणजे वरचा लेअर आणि डर्मिस म्हणजे खालचा लेअर। आता एपिडर्मिस मध्येही काही 7-8 लेयर्स आहेत ज्याच्या थ्रू सेल्स वरती येत राहतात आणि दर 28 दिवसांनी आपली त्वचा नवीन होत राहते। डर्मिसमध्ये ब्लड वेसल्स, नर्व्स म्हणजे आपल्याला जी सेन्सेशन आहे किंवा संवेदना आहे त्वचेची ती डर्मिसमध्ये असते। डर्मिसमधून त्याचं वाहन केलं जातं, तिथे नर्व्स असतात। ब्लड वेसल्स सुद्धा डर्मिसमध्ये असतात। सो महत्त्वाचं काम चिमटा काढल्यावर जे दुखतं ते डर्मिसमुळे दुखतं। करेक्ट। सो असे 2 महत्त्वाचे लेयर्स असतात आणि सगळ्यात खालच्या लेयरला सबक्युटिस म्हणतात। आणि आता सगळ्यांना म्हणजे सामान्य माणसाला म्हणजे त्वचा हे खूप जवळचा विषय असल्यामुळे माहिती असतं की त्वचेत टाईप्स पण असतात। मग असं रँडमली म्हणलं तर माझी ड्राय आहे, माझी ऑइली आहे, तर एक डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून आम्हाला एक्झॅक्ट उत्तर हवं आहे की त्वचेचे प्रकार किती असतात आणि आपली त्वचा कशी आहे म्हणजे कुठल्या प्रकारची आहे हे आपण कसं ओळखलं पाहिजे। एक तर अशी पहिली गोष्ट अशी आहे की त्वचा ही वयाच्या प्रत्येक स्टेजमध्ये बदलू शकते। म्हणजे एखाद्याची त्वचा आधी ऑइली असेल मग ती नंतर कोरडी होऊ शकते। त्यामुळे ती त्वचा एकदा ऑइली आहे म्हटल्यानंतर ती ऑइलीच राहील जन्मभर असं नाही।
दुसरी गोष्ट म्हणजे त्वचा ओळखण्याचा एक साधं सोपा उपाय हां. म्हणजे तुम्ही जर चेहरा धुतलात कुठल्या तरी जेंटल क्लिन्झरनी आणि एक अर्धा तास ते 1 तास थांबलात, तर जर तुम्हाला खेचल्यासारखं वाटत असेल तर याचा अर्थ तुमची त्वचा ड्राय आहे. जर ऑइली झालेली असेल ऑलरेडी तर ती ऑइली आहे. आणि जर मिक्स्ड असेल तर त्यावेळेला टी झोनमध्ये जनरली ऑइलीनेस असतो आणि बाकी त्वचा ड्राय असते चेहऱ्याची. सो संमिश्र किंवा टी झोन म्हणजे काय? टी झोन म्हणजे कपाळ आणि नाक आणि हनवटी या भागामध्ये साधारणपणे ऑइलीनेस असतं आणि बाकी गाल ड्राय पडतं. अशा वेळेला ती संमिश्र प्रकारची आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा कॉम्बिनेशन स्किन ज्याला आपण म्हणतो तसं. आणि मग प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी म्हणजे काही वेगवेगळे विकार होतात, म्हणजे विकार म्हणण्यापेक्षा काही म्हणजे ड्राय स्किनला होणारे प्रॉब्लेम्स वेगळे असतील किंवा ऑइली स्किनला वेगळे असतील किंवा कॉम्बिनेशन स्किनला वेगळे असतील, तर हे काय असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचा असलेल्या लोकांनी मग वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. तर आपला म्हणजे आज महत्त्वाचा विषय हाच आहे की काळजी कशी घ्यावी त्वचेची. बरोबर. तर हा विषय आम्हाला नीट ऐकून घ्यायचा आहे. सो ड्राय स्किन ज्यांची असते त्यांना जनरली एक्झिमाज होतात किंवा उन्हाळ्यामध्ये घामामुळे येणाऱ्या रॅशेस त्यांना जास्त प्रमाणात होतात. ऑइली स्किन असेल, हे चेहऱ्याच्या स्किनबद्दल चाललंय, ऑइली स्किन असेल तर पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्त असतं कारण तिथे सीबम नावाचं जे ऑइल आहे ते सिक्रेट जास्त होत असतं आणि त्याच्यामध्ये काही प्रकारचे जंतू वाढतात आणि मग पिंपल्सचं प्रमाण वाढतं. सो त्या प्रकारच्या त्वचेची काळजी वेगळी असेल. आणि मिक्स्ड ज्यांचे टाईप आहे त्यांच्यासाठी सुद्धा या दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट त्यांना चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये होऊ शकते. सो त्या दृष्टीने तुम्ही क्लिन्झर्स कुठले वापरताय किंवा तुम्ही मॉइश्चरायझर कुठलं वापरताय याच्यावरती त्याचा मेंटेनन्स अवलंबून असतो. आणि मग सामान्यतः स्किन केअर रुटीन म्हणजे काय पाळलं पाहिजे प्रत्येकानेच? आता ना स्किन केअर रुटीन हा खूप मोठा शब्द झालाय. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगते की स्किन केअर रुटीनपेक्षा आपलं रुटीन काय असल्याने आपली स्किन केअर चांगली घेतली जाईल असा तुम्ही विचार करायला पाहिजे. कारण तुमचं रुटीन, तुमची झोप, तुमचा आहार, तुमचा व्यायाम याच्यावरती तुमच्या त्वचेचं आरोग्य खूप अवलंबून आहे. सो कारण आपल्याला जेवणातनं आपल्या घरात जे जेवण बनतं त्यातनं व्हिटॅमिन्स मिळतात, मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात जे आपल्या त्वचेला पोषक असतात. सो ते तुम्ही न घेता वरनं काहीतरी व्हिटॅमिन सी लावताय आणि पोटात व्हिटॅमिन सी घेत नाही. अशा वेळेला त्या स्किन केअर रुटीनला काही अर्थ नाही खरं तर. तुमचं रुटीन आधी नीट करायला पाहिजे आणि मग स्किन केअर रुटीनकडे वळायला पाहिजे. आणि जेवढा मोठा हा शब्द झालाय ना स्किन केअर रुटीन, एवढी ती गरज नसते खरं तर. म्हणजे एका ठराविक वयानंतर 35 नंतर समज की त्वचेमध्ये काही बदल व्हायला लागतात. आपल्या त्वचेतल्या खालच्या डर्मिसमध्ये जे कोलॅजिन असतं ते त्याचं प्रमाण कमी होतं. हायलुरॉनिक ऍसिड जे पाणी धरून ठेवतं त्याचं प्रमाण कमी होतं. मग ड्रायनेस, रिंकलिंग सुरू होतं. त्याच्यानंतर हा विचार केला तर ठीक आहे, 18-19 वर्षाच्या मुलांना तुम्ही उत्तम खा, उत्तम झोपा, वेळेत झोपा आणि तुम्ही छान व्यायाम करा, ह्यांनी तुमची त्वचा उत्तम राहणार आहे. त्याला फार मेजर स्किन केअर रुटीन लागत नाही. सो वयोपरत्वे होणारे जे बदल आहेत शरीरातले त्याच्यामध्ये म्हणजे प्युबर्टी हा एक मेन माइलस्टोन असतो मुलींच्या ह्याच्यातला किंवा मुलांच्या सुद्धा. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एक सेक्स हॉर्मोन नावाचा एक हुकुमशहा येतो अक्षरशः. आणि तो हुकुमशहा जे हुकूम सगळीकडे सोडायला लागतो त्याच्यामुळे आपल्या ऑइल ग्लँड जास्त ऑइल सिक्रेट करायला लागतात किंवा सीबम चेहऱ्यावरचं ते ऑइल सिक्रेशन एकदम अचानक वाढतं आणि मग ऑइल ग्लँडच्या तोंडाशी जे सेल्स असतात ना ते अचानक इतके दिवस शांत झोपलेले असतात ते अचानक गर्दी करायला लागतात आणि मग त्यामुळे ते पोर्स क्लॉग होतात आणि मग तिथनं पिंपल्सला सुरुवात होते. आता काही कुटुंबांमध्ये असा समज असतो की पिंपल्स हे नॉर्मल आहे, म्हणजे वयात येण्याच्या प्रोसेसचा भाग आहे. तर तसं नाहीये. तारुण्य पिटिका तर ते नॉर्मल नाहीये. तुम्ही ट्रीट करून घ्यायला पाहिजे कारण पुढे जाऊन त्याचे स्कार्स होतात किंवा पिगमेंटेशन येतं आणि मग मुलांना तो न्यूनगंड येतो. आता कुठेतरी एके ठिकाणी ग्लास स्किन दिसत असते, एकीची स्किन क्लिअर आहे आणि मग मला पिंपल्स येत आहेत असं म्हणल्यानंतर जी मुलं बाहेर जाऊन खेळायला पाहिजेत, जी मित्रमैत्रिणींच्यात मिसळायला पाहिजेत ती सगळी अलूफ होतात किंवा एकटी राहायला लागतात, तोंड लपवायला लागतात. तर याच्यात जितक्या लवकर ट्रीटमेंट सुरू करता येईल ना तितक्या लवकर ती ट्रीटमेंट डर्मेटॉलॉजिस्टकडे जाऊन सुरू करायला पाहिजे. मेंटल इफेक्ट पण होतो आणि ती विशेष सायकल आहे. म्हणजे आतनं छान वाटत नाही स्वतःबद्दल म्हणून आणखीन पिंपल्स येतात कारण स्ट्रेस हॉर्मोन वाढलेलं असतं आणि मग त्या विशेष सायकलमधनं त्या मुलाला बाहेर काढण्यासाठी ट्रीटमेंटची गरज असते आणि ही डर्मेटॉलॉजिस्ट कडूनच करून घ्यायला पाहिजे. बरोबर. ही कुठले तरी ओव्हर द काउंटर क्रीम्स मागवून मैत्रिणींनी वापरली म्हणून मागवून असं करून करायला नाही पाहिजे. पण आजकालचं आता जर बघितलं तर
UV रेडिएशन म्हणा किंवा म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या त्वचेसाठी मुख्यतः शत्रू म्हणू शकतो आपण. तर अशा कुठकुठल्या गोष्टी आहेत ज्या आजकाल ज्यांच्यापासून आपल्याला विशेष करून काळजी घ्यायला पाहिजे? पोल्युशन, UV रेस आणि आपलं बिघडलेलं रुटीन, या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि हे 3 शत्रू आहेत असं मी म्हणेन त्याच्या, कारण UV प्रोटेक्शन हे मस्ट आहे. आपण इंडियन स्किनमध्ये आपल्या प्रत्येक सेलमध्ये, आता वरचे जे मी तुला सांगितलं एपिडर्मिसला भरपूर लेयर्स असतात, त्या लेअरमध्ये प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसवरती अक्षरशः एक टोपी असते आपल्या रंगपेशीची, मेलानिनची, म्हणजे रंगाची टोपी असते, ज्याच्यामुळे आपला खालचा जो न्यूक्लियस जो आहे तो प्रोटेक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर्स कमी होतात. म्हणजे फॉरेनर्सला जेवढे स्किन कॅन्सर्स होतात त्या मानाने आपल्या भारतीय त्वचेमध्ये स्किन कॅन्सर प्रमाण कमी आहे. ब्राऊन स्किन एक प्रोटेक्टिव्ह. त्यामुळे तसं असताना तुम्ही UV रेज पासून, जेव्हा तुम्हाला UV रेज जेव्हा पडतात तेव्हा UVA आणि UVB ह्या 2 गोष्टी UV रेज मध्ये असतात ज्या आपल्या स्किनला साधारणपणे त्रास देतात. UVB नी तुम्ही टॅन होऊ शकता. आपली स्किन पटकन टॅन होते उन्हात गेल्यावर. तुम्ही बीचच्या ट्रिपला गेलात तर लिटरली तुम्हाला ते कळतं की इथून खाली स्किन ओपन होते आणि इथून टॅन झालंय, असं कपड्याचे मार्क्स येतात. त्यामुळे तिथे तो एक UVB चा भाग झाला. UVA मुळे एजिंग होतं. म्हणजे UVA सतत पडत राहिलं तर थोड्या वर्षांनी तुम्हाला रिंकल्स यायला लागतील, कारण कोलॅजन हे डिग्रेड होतं त्याच्यामुळे. सो UVA आणि UVB प्रोटेक्शन असलेलं सनस्क्रीन आपल्याला महत्वाचं आहे. मग ते तरुण वयातही गरजेचं आहे. तुम्ही जर रेग्युलरली उन्हात बाहेर जाणार असाल तर ते सनस्क्रीन तुम्हाला लावणं गरजेचं आहे. लिहिलेलं असतं. आता जेव्हा तुम्ही सनस्क्रीन चूज कराल तेव्हा एक तर तुमच्या त्वचेचा टाईप बघा. खूप ऑइली स्किन असेल तर त्यांनी क्रीम बेस्ड सनस्क्रीन लावू नयेत, मग लोशन बेस्ड सनस्क्रीन लावावी. म्हणजे मग आणखीन ती स्किन बंद होऊन त्यातून पिंपल्स येणं किंवा घामोळे येणे असं प्रमाण कमी राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सनस्क्रीन विकत घ्याल तेव्हा त्याचा UVA UVB प्रोटेक्शन आहे की नाही बघा. आता UVB प्रोटेक्शनसाठी SPF असं लिहिलेलं असतं, सन प्रोटेक्टिंग फॅक्टर. सो तो फॅक्टर 30 तरी पाहिजे मिनिमम. 30च्या वर असेल तरी चालेल, पण उगाच 100 घेतल्याने काही फायदा होत नाही. A आणि B हा खरं नवीन गोष्ट आहे, कारण आपण जनरली SPF एवढाच बघतो. मग आता UVA प्रोटेक्शनसाठी तुम्ही काय बघाल तर UVA साठी PA असं लिहिलेलं असतं त्या सनस्क्रीनवर, PA++, PA4+. सो PA हे UVAचं प्रोटेक्शन सिम्बलाइज करतं. सो तुम्ही घेताना PA++ तरी असलेलं सनस्क्रीन घ्यावं. सो SPF 30 आणि PA++ एवढं असलेलं सनस्क्रीन जरी तुम्ही घेतलं आणि त्याचा थिक लेअर लावलात तर ते पुरेसं आहे. आता सनस्क्रीन जेव्हा आपण लावतो तेव्हा ते उन्हात बाहेर पडायच्या अर्धा तास आधी लावलं पाहिजे, कारण त्यात 2 गोष्टी असतात. एक फिजिकल बॅरियर असतं, एक केमिकल बॅरियर असतं. ती जी केमिकल्स आहेत जी तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहेत ती स्किनच्या त्या एपिडर्मिसमध्ये जाऊन त्याला बाइंड व्हायला काही वेळ लागतो. त्यामुळे तो एक अर्धा तास आधी जर तुम्ही सनस्क्रीन लावलं तर तुम्हाला चांगलं जास्त प्रोटेक्शन मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं लेअर किती थिक आहे ह्याच्यावर पण त्याचा SPF अवलंबून राहतो. आयडियली 0.5 मिलीमीटर एवढा थिक लेअर ऑफ सनस्क्रीन तुम्ही लावायला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला तो असं लावलंय असं होत नाही, त्याचा उपयोग नाही होत. आणि तुम्ही समजा पावसात बाहेर गेलात तर वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन वापरावं. जर उन्हाने घाम येऊन सनस्क्रीन पातळ होते असं वाटलं तर दर 3 तासांनी बरोबर सनस्क्रीन कॅरी करून ते वापरावं. म्हणजे जास्त उन्हात आपण हा प्रोटोकॉल फॉलो केला तर आपल्याला ते सनस्क्रीनचा पूर्णपणे फायदा मिळेल. आणि घरात असताना नाही वापरायचं का? घरात असताना तुमच्याकडे डायरेक्ट ऊन येत असेल, तुमच्या चेहऱ्यावर ऊन येते, हातावर ऊन येते, किंवा तुम्हाला कुठली तरी उन्हाची ॲलर्जी आली आहे किंवा रिंकलिंग अर्ली प्रीमॅच्युअर रिंकलिंग होते तर तुम्हाला सनस्क्रीन गरजेचं आहे. अदरवाईज मी रेकमेंड करत नाही घरात सनस्क्रीन लावायला. आणि मॉइश्चरायझर्स चूज करताना असंच काही निकष आपण बघायचे का? कारण आपण बाजारात जातो तेव्हा फॉर नॉर्मल स्किन, फॉर ड्राय स्किन, फॉर ऑइली स्किन एवढं काहीतरी बघितलं जातं, पण असं काहीतरी स्पेसिफिकली की एक दरवेळेला डर्मॅटॉलॉजिस्टची मदत ज्यांना घ्यायला जमत नाही त्यांच्यासाठी म्हणून काही टिप्स आहेत का की मॉइश्चरायझर कुठलं चूज करावं? हो, म्हणजे ऑइली स्किन असलेल्यांनी लोशन बेस्ड मॉइश्चरायझर वापरावं, ड्राय स्किन असलेल्यांनी क्रीम बेस्ड वापरावं. आता हे मॉइश्चरायझर तुम्ही अंगालाही लावावं असं मी रेकमेंड करते. म्हणजे एस्पेशली जसं एज हो किंवा पेरिमेनोपॉझल ज्या बायका आहेत, मेनोपॉज नंतर स्किनला खूप ड्रायनेस येतो. वय जसं वाढतं तसं स्किनमध्ये तेल तयार करण्याची आणि पाणी साठवून ठेवण्याची कपॅसिटी कमी होत जाते. सो त्यामुळे आपल्याला हे वय वाढेल तसं रोजच्या रोज आंघोळ झाल्या पूर्ण अंगावर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. त्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम टाळता येतात. म्हणजे जे एक्झिमाज येतात ड्राय स्किनमुळे येणारे, ते सगळे वय जसं वाढतं तसे येणारे एक्झिमाज ह्या गोष्टींनी टाळता येऊ शकतात नुसत्या एका मॉइश्चरायझरच्या
सातत्याने use आणि केलं. सिनियर सिटीजन्सनी तर क्रीम बेस्डच मॉइश्चरायझर्स वापरावीत शक्यतो. म्हणजे मग तो थिक लेअर त्यांना दिवसभर 24 तास पुरेसा राहतो. आणि आहार विहाराबद्दल म्हणजे स्किन चांगलं राहण्यासाठी काही स्पेसिफिक आहार घ्यावा का? ते सगळे न्यूट्रिएंट्स आहारातनं मिळतात का आपल्याला, किंवा मिळत नसतील तर आपण वेगळं काही सप्लिमेंट्स घ्यावीत का? ह्याच्यावर थोडंसं आम्हाला टेक हवं. माझ्या सगळ्या पेशंट्सच्या मी आल्यानंतर ब्लड टेस्ट करून घेते, कारण मला वाटतं की तुम्ही रक्तातनं फिट असाल, आतून फिट असाल तर तुम्ही तुमची स्किन फिट राहते. त्यामुळे त्या B12, D3, हिमोग्लोबिन या सगळ्या गोष्टी दुरुस्त केलेल्या असल्या पाहिजे, म्हणजे त्या नॉर्मल लेवलला असल्या पाहिजे. सो त्याच्याकरता आता D3 आपल्या स्किनमध्ये तयार होतं उन्हामध्ये. आपण तर सनस्क्रीन लावतो, एवढं सगळं फिजिकल बॅरियर्स वापरतो, जॅकेट्स घालून बाहेर पडतो, त्यामुळे D3 तयार होण्याची प्रक्रिया थोडी कमी झाली आपल्या बाबतीत. त्यामुळे सगळ्यांना D3 डेफिशियन्सी असते. सो ब्लड टेस्ट कराल तेव्हा D3ची तपासणी जरूर करून घ्यावी आणि मग ती आपल्या डॉक्टरकडनं दुरुस्त करून घ्यावी. दुसरं B12 जेवणामध्ये, व्हेजिटेरियन लोकांच्या जेवणामध्ये B12 त्या मानाने कमी असतं आणि B12नी पिगमेंटेशन्स होतात. B12 कमी असेल तर आणि पिगमेंटेशन वाढू शकतं. त्यामुळे B12ची लेव्हल सुद्धा नॉर्मल ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता नॉर्मल जेवणामध्ये आपल्या ज्या पालेभाज्या आहेत किंवा फळं आहेत, या प्रत्येकाची आपली आपली एक खासियत आहे आणि प्रत्येकात तुला तर माहितीच आहे की प्रत्येकाची विटामिन कॉम्बिनेशन्स आहेत आणि ती कॉम्बिनेशन्स तुम्ही कुठल्याही गोळीत रेप्लिकेट एक्झॅक्ट नाही करू शकत. त्यामुळे माझं म्हणणं असतं की तुम्ही रोज कंपल्सरी एक फळ खा, वेगवेगळी फळं खा, सीझन प्रमाणे खा, भरपूर पाणी प्या आणि घरात बनलेलं जेवण जेवा. म्हणजे तुम्ही जर 14 जेवणं धरली, आपण सकाळचं जेवण, रात्रीचं जेवण, अशी आठवड्याची 14 धरली, 2 जेवणं मी बाहेर अलाव करेन, बाकी सगळे घरातलं जेवण पाहिजे, घरात बनवलेलं जेवण पाहिजे. म्हणजे मग त्याच्यातनं तुम्हाला ती मॅक्सिमम न्यूट्रिएंट्स मिळतात. म्हणजे हिरव्या पालेभाज्या असू देत, कोशिंबिरी असू देत, आणि इव्हन प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग द स्किन हेल्थ. म्हणजे त्यांनी इम्युनिटी चांगली होते किंवा स्किनचा तरुणपणा चांगला राहतो. सो त्याच्याकरता आपल्याला हे सगळं बॅलन्स करणं अतिशय जरुरी आहे. म्हणजे आपल्या टिपिकल जी घरात बनणारी जेवणाची थाळी असते ना, त्याच्यामध्ये एक लिंबाची चतकोर फोड असते बघ, पूर्वी असायची म्हणजे, तर ती आपण आता स्किप करतो. पण ते जे व्हिटॅमिन सी आहे, त्या जेवणातलं जे आयर्न आहे, ते ऍब्सॉर्ब होण्यासाठी ते अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हे मिस होतं. आणि मग तुम्ही आयर्नच्या गोळ्या घ्या, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घ्या, हे करत करत बसावं लागतं. म्हणजे सप्लिमेंट्स पेक्षा सुद्धा मी जास्त भर हा नॅचरल गोष्टींवर विहारच चांगला ठेवला. मग तुम्हाला पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि मग इतर लागलं तर सप्लिमेंट्स आहेतच. तर एक विषय आपण मगाशी छेडलाच होता की अँटी एजिंग किंवा वय कमी दिसण्यासाठी पण काही ट्रीटमेंट्स असतात. तर वयोपरत्वे त्वचेमध्ये कसे काय काय बदल होतात आणि हे टाळण्यासाठी किंवा स्लो डाऊन करण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? आता मी तुला मगाशी म्हटलं तसं आपल्या त्वचेचा खालचा लेअर जो आहे डर्मिस, त्याच्यामध्ये कोलॅजिन आणि इलॅस्टिन ही 2 प्रथिनं किंवा प्रोटीन्स आहेत वेगळ्या प्रकारची, जी त्वचेला ताणल्यापासून नॉर्मल होणं किंवा त्वचेचा टर्गर जो आहे किंवा त्याचं यूथ मेंटेन करण्यासाठी महत्वाची आहेत. सो ही जी आहेत, कोलॅजिन हळूहळू डिग्रेड होत जातं वय होतं तसं, आणि नवीन तयार करण्याचं प्रमाणही कमी होतं. सो ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण किंवा हायलुरॉनिक ॲसिड नावाचा जो मॉलिक्यूल आहे, आता तर हायलुरॉनिक ॲसिड सगळीकडेच नाव आहे. म्हणजे लोक हायलुरॉनिक ॲसिड सिरम लावतात, प्रत्येकाला ते नाव माहिती आहे. सो हे हायलुरॉनिक ॲसिड जे आहे ते आपल्या त्वचेमध्ये पाणी धरून ठेवतं. सो हे हायलुरॉनिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं आणि त्वचा कोरडी पडायला लागते. आणि त्यामुळे आपल्याला जे फाईन लाईन्स, रिंकल्स, ओपन पोर्स हे जे व्हायला लागतं ते सगळं हळूहळू एज जसं ॲडव्हान्स होईल तसं होतं. आता काही गोष्टी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजेत की आपली स्किन थोडी एज होणार आहे. सो त्याच्या अगदी अगेन्स्ट जाऊन जर तुम्ही काही करायला लागलात तर अननॅचरल दिसतं. पण ज्यांची स्किन प्रिमॅच्युअरली एज होती, काही वेळेला खूप लवकर एजिंग सुरू होतं, काही विटॅमिनच्या कमतरतेने असेल, अॅनिमियामुळे असेल किंवा काही ताणतणावामुळे असेल, या ताणतणावाचाही स्किनवरती अतिशय मोठा परिणाम होतो. तर त्याच्यामुळे असेल तर अशा लोकांच्यासाठी पुष्कळ ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. मग ती जे डायनॅमिक रिंकल्स आम्ही म्हणतो, म्हणजे आपण मसल्स जे असतात आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशनमध्ये ज्या लाईन्स येतात, फोरहेड लाईन्स असतील, क्रोज फीट असतील, ते कमी करायला बोटॉक्स सारखे टॉक्सिन्स असतात, बोट्युलिनम टॉक्सिन. हे इंजेक्ट करून तिथला मसल तात्पुरता वीकन केला जातो आणि मग तुम्हाला त्या लाईन्स कमी पडतात आणि त्यामुळे त्या अँटी एजिंग इफेक्ट येतो. शिवाय केमिकल पील्स असतात ज्या आपल्या एपिडर्मिस किंवा डर्मिस याच्यावर काम करतात. म्हणजे त्या पीलच्या डेप्थवरती ठरतं ती कसं काम करेल ते. अँटी एजिंग पील्स पण असतात, केमिकल पील्स, ज्याच्यामुळे हा इफेक्ट येऊ शकतो. फाईन लाईन्स
कमी करता येतात, पिगमेंटेशन्स जी होतात वयोपरत्वे ती पण कमी करता येतात. आणि शिवाय हल्ली बऱ्याच मायक्रोनिडलिंग ट्रीटमेंट्स आल्यात ज्याच्यामुळे कोलॅजन स्टिम्युलेट करता येतं आपल्याला. म्हणजे एपिडर्मिसमधून काही फाईन निडल्सनी ती ट्रीटमेंट करता येते, खाली एनर्जी देऊन ते एपिडर्मिस नवीन जनरेट करता येतं आणि त्यांनी स्किन टायटनिंग इफेक्ट खूप छान येतो. आणि या सगळ्या ट्रीटमेंट्स अतिशय त्या म्हटलं तर सिम्पल आहेत. बरं. आणि म्हणजे सामान्य बायका पण करू शकतील, ऍक्टर ऍक्ट्रेसेसच पाहिजे? अगदी अजिबात नाही, पण ही गोष्ट फक्त डर्मॅटॉलॉजिस्ट कडनं करून घ्यावी, ज्यांच्याकडे हे जे ट्रेंड नाहीये त्याच्यामध्ये किंवा ज्यांना त्वचेबद्दल माहिती नाहीये अशांकडनं ते करून घेऊ नये. हो, आणि ही खूप टेंडन्सी असते, खूप टेंडन्सी असते कुठेही जाऊन कुठलीही ट्रीटमेंट करून घ्यायची. तुम्ही कोणाकडे जाताय, त्याचं काय क्वालिफिकेशन आहे हे नक्की बघून मग ट्रीटमेंट करून घ्यावी. अजून एक नवीन गोष्ट अँटी एजिंग मध्ये आहे ती म्हणजे ग्रॅव्हिटीचा खूप इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होतो. जसं वय होतं तसं जॉल्स किंवा आपला चेहरा सॅग व्हायला लागतो. सो तो कोलॅजन कमी असल्याने होतो, पाणी कमी असल्याने होतो आणि शिवाय ग्रॅव्हिटीचा इफेक्ट असतो. सो त्याच्याकरता हायफू नावाची म्हणजे हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड अशी एक ट्रीटमेंट असते की ज्याच्यामध्ये नीडल्स न वापरता किंवा आतल्या कुठल्याही याला काहीही त्रास न देता अवयवांना आपल्याला स्किन लिफ्ट करता येते. बरं. आणि ही ट्रीटमेंट खूप छान वर्क करते आणि तशी ती कोणीही करू शकेल अशी ट्रीटमेंट आहे. वा, याचाच एक थोडा वेगळा अँगल म्हणजे आम्ही एक पॉडकास्ट केला होता मागे, तर तेव्हा आम्ही बॉडी शेमिंग बद्दल बोललो होतो. आणि म्हणजे बॉडी शेमिंगमुळे की गोऱ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तुम्ही बारीक असण्याला आहे, किंवा त्वचेशी रिलेटेड तर खूप एक्स्ट्रीम प्रॅक्टिसेस बायका करतात की जे आत्ता समाजात पसरलंय की चांगलंच दिसलं पाहिजे आणि काय, तर ह्याच्यासाठी खूप मुली, खूप बायका एक्स्ट्रीम प्रॅक्टिसेस करतात. तर हे ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट तुला माहितीच असेल, तर यातल्या पण चांगल्या वाईट प्रॅक्टिसेसबद्दल थोडंसं ऐकायला मला आवडेल की काय काय करू शकतो आपण. आपल्याला ना लहानपणापासून आपण तुला आठवत असेल तर आपल्या लहानपणी आपल्याला गोरी गोरी पान फुलासारखी छान अशी गाणी असायची. सो म्हणजे गोरेपणा हा चांगला आहे हे आपल्या मनात लहानपणापासून बिंबवलेलं असतं आणि त्यामुळे एव्हरीबडी इज ऑब्सेस्ड विथ दॅट कलर. म्हणजे तुमची त्वचा गोरी असण्यापेक्षा नितळ असणं किंवा तजेलदार असणं आपण बोललो की ब्राऊन स्किनचे फायदे खूप आहेत. मग ती आहे त्याच्यापेक्षा गोरी करण्याचा जो प्रयत्न असतो ह्याच्यात लोक काय करतात की आपल्याकडे मेडिकलमध्ये जाऊन काही क्रीम्स विकत घेतात आणि त्या क्रीम मध्ये हमखास स्टिरॉइड असतं. स्टिरॉइडचा असा गुणधर्म आहे की त्वचेचा रंग ते कमी करतं, हे अननॅचरली करतं. आणि हे करत असताना तुम्ही जर काही काळापर्यंत स्टिरॉइड लावत राहिलात तर त्याच्यावरती असे दुष्परिणाम होतात की जे दुरुस्त करता येत नाही. सो अशा वेळेला मी जरूर सांगेन लोकांना, जे कोण हे बघतायत त्यांना, की तुम्ही कुठलंही रॅन्डमली क्रीम घेऊ नका जाऊन. त्याच्यात स्टिरॉइड असू शकतं, कोणीतरी दुसऱ्याने वापरलंय, त्याचा रंग गोरा झालाय म्हणून आपण वापरू हे नाहीये. हे त्वचारोग तज्ञाकडनं तपासूनच ही क्रीम्स वापरली पाहिजे. आता ब्युटिफिकेशन म्हटलं ना की दॅट मीन्स एनहान्सिंग ब्युटी. आणि कॉस्मेटॉलॉजी हा हे एक सायन्स आहे. त्यामुळे ब्युटिफिकेशन आणि कॉस्मेटॉलॉजी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्ही ब्युटिफिकेशन जेव्हा करता तेव्हा तुम्ही मेकअप करा, काही इतर गोष्टी करा ब्युटिफिकेशनसाठी, ते वेगळी गोष्ट आहे. कॉस्मेटॉलॉजी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते एका डॉक्टरनीच करायला पाहिजे, कारण त्याच्यात सायन्स आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण खूप डेस्परेटली याच्या मागे एस्पेशली मुली खूप एक्स्ट्रीम प्रॅक्टिसेस करतात आणि त्वचा खराब होते. दुसरं म्हणजे घरगुती उपाय. म्हणजे आता आपण आपल्या आज्या, तुला आठवत असेल बघ, हे आता केमिकल पील जे म्हटलं मी तुला, ही प्रॅक्टिस खूप जुनी आहे. म्हणजे क्लिओपात्रा लॅक्टिक ऍसिड मध्ये म्हणजे ती सार मिल्क मध्ये आंघोळ करायची. सो दॅट वॉज लॅक्टिक ऍसिड, म्हणजे इट वॉज काइंड ऑफ अ पील. इव्हन फ्रेंच बायका सुद्धा त्यांच्याकडे वाईन बनायची, त्या वाईनचे बॅरल स्क्रेप करून अंगाला लावायच्या. सो दॅट वॉज टार्टरिक ऍसिड. सो दॅट ही कला खूप जुनी आहे की आपल्या आज्या बघ लोणी काढायच्या आणि चेहऱ्याला लावायच्या. सो ते लॅक्टिक ऍसिडनी स्किन खूप सॉफ्ट आणि मऊ राहते. सो हे होतच आपल्याकडे आधीपासून, पण त्याचा अतिरेक झालाय आता. म्हणजे आता कोणीही काहीही उठतं चेहऱ्याला लावतं, घरात असलेले दिसले. आणि प्रसार माध्यम एवढी आता म्हणजे ऑन आहेत सगळ्या,
की काहीतरी आपण बघतो आणि त्याच्या मागे अशा हापापल्यासारख्या मुली की एस्पेशली मुली असतात की बरोबर. माझी स्किन अशीच दिसली पाहिजे. तर ग्लास स्किन एक नवीन कॉन्सेप्ट आलाय, कोरियन ग्लास स्किन. आता एक गोष्ट पहिली मला सांगावीशी वाटते की आपण इंडियन आहोत, आपले जीन्स कोरियन आहेत का? नाही आहेत. सो आपली स्किन इंडियनच राहणार आहे हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. यू कॅन नॉट रन फॉर ग्लास स्किन. म्हणजे तुम्हाला ते 8 किंवा 9 त्यांचे लेयर्स असतात कोरियन स्किन केअर मधले, की ते काय काय वेगवेगळ्या गोष्टी लावतात, बट ते त्यांना सूट होतं म्हणजे आपल्याला सूट होईल असं नाही. सो आपल्या स्किनला काय चालतं, रादर आय वुड से की स्किन केअर ही पर्सनलाइज्ड असते, ही जनरलाइज नाहीये की माझ्या मैत्रिणीने जाऊन निकोटिनामाइड सिरम आणलं आणि म्हणून मी ते लावलं. मी रोज माझ्या क्लिनिकमध्ये असे पेशंट्स बघते ज्यांनी काहीतरी लावलंय आपणहून आणि मग त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सो स्किन केअर ही रॅन्डमली उचलण्याची गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही बेसिक गोष्टी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आपलं नक्की चूज करा, पण ही जी सिरम्स आहेत त्याची आपल्याला खरंच गरज आहे का, कुठलं सिरम आपल्याला जरुरी आहे आपल्या स्किनला हे तपासून घेतल्याशिवाय वापरू नका. लेझर ट्रीटमेंट्स बद्दल पण आम्हाला खूप उत्सुकता आहे, तर त्याबद्दलही ऐकायला आवडेल. आता लेझर स्किनमध्ये आता लोकांना जे मेन माहिती आहे ते लेझर हेअर रिडक्शन बद्दल. दुसऱ्या लेझरचा उपयोग असतो तो म्हणजे पिगमेंटेशन काढण्यासाठी किंवा बर्थमार्क्स काढण्यासाठी. निवस ऑफ ओटा नावाचा एक बर्थमार्क आहे जो चेहऱ्यावरती असतो नॉर्मली आणि त्याला म्हणजे ब्लूइश शेडचं पिगमेंटेशन चेहऱ्यावर असतं, त्याच्यावर लेझर अतिशय उत्तम काम करतं. नुकताच एक पेपर मी प्रेझेंट केला त्याच्यावर. इव्हन पिगमेंटेशन म्हणजे मेलाझ्मा, फ्रेकल्स या गोष्टीसाठी पण लेझर काम करतं, पण काही ठराविक प्रमाणात. ॲक्ने स्कार्ससाठी लेझरचा उत्तम फायदा होऊ शकतो, म्हणजे रिज्युविनेशनसाठी सुद्धा. इव्हन लेझर टोनिंग किंवा लेझर पील्स हल्ली खूप फेमस आहे. सो या सगळ्या प्रकारे आम्ही लेझर्स डर्मॅटॉलॉजीमध्ये वापरतो. आय एम शुअर की स्किन केअर याबद्दल एक बऱ्यापैकी एनलाइटनमेंट आपल्या व्ह्युअर्सना झाली असेल आणि त्याबद्दल तर खूप थँक्यू. आणि हाच एपिसोड आपण कंटिन्यू करणार आहोत जो नेक्स्ट वीकमध्ये दिसेल, ज्याच्यात आपण हेच कंटिन्युइटी हेअर केअरशी रिलेटेड पण करणार आहोत. सो सी यू नेक्स्ट वीक.